नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो कागदावर तर एकदम चकाचक दिसतोय, पण प्रत्यक्षात मात्र एक मोठं गूढ बनून राहिलाय. तो विषय म्हणजे महाराष्ट्रातील मंजूर झालेला पण तरीही गायब असलेला पीक विमा. कागदोपत्री सगळं कसं अगदी व्यवस्थित सेट आहे बरं का. मंजुरीचे मोठे मोठे शिक्केही पडलेत, पण ज्यांच्यासाठी ही योजना आहे ते आपले शेतकरी मात्र अजूनही हवाल दिलेत. आता हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? चला थेट मुद्द्याला हात घालूया आणि समजून घेऊया. आता बघा, या सगळ्याच्या मुळाशी जाताना एकच सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे हा मंजूर झालेला पीक विमा नक्की गेला कुठे? म्हणजे विचार करा, जर अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी एवढ्या सगळ्या मंजुऱ्या दिलेल्या आहेत, सगळं कसं फायनल झालंय, तर मग शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे का पडले नाहीत? अशी कोणती अदृश्य भिंत उभी राहिलीये जी हा पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यापासून रोखत आहे? थोडं मागे जाऊन बघूया. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात करू. तेव्हा केंद्रीय आणि राज्य कृषीमंत्र्यांकडून अगदी ठामपणे छातीठोक आश्वासने दिली गेली होती की हजारो कोटींचं वाटप आता लवकरच सुरू होईल. पण प्रत्यक्षात काय झालं? मुदती संपल्या. मार्च गेला, एप्रिलही निघून गेला आणि आता आपण मे महिन्याच्या अखेरीस येऊन पोचलोय. तरीही आपले शेतकरी फक्त आशेवर वाट पाहत बसलेत. आश्वासने आणि वास्तव यातली ही दरी खरोखरच खूप मोठी आणि चिंताजनक आहे. आता सद्यस्थितीचा हा विरोधाभास पहा. अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला नुसती मंजुरी सुरू आहे. मोठमोठे कटआउट्स, राजकीय नेत्यांचे हसरे फोटो आणि बैठकांचे ढोलताशे वाजत आहेत. आपणच कसा पीक विमा मंजूर करून आणला हे सांगण्याची जणू काही चढाओढच लागली आहे. आणि दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष वितरण बघितलं तर शेतकऱ्यांची बँक खाती पूर्णपणे रिकामी. म्हणजे मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी जी तत्परता दाखवली जाते ती प्रत्यक्ष वाटपाच्या वेळी मात्र कुठल्या कुठे गायब झालेली दिसते. या सगळ्या परिस्थितीत एका शेतकऱ्याची प्रतिक्रिया अगदी मार्मिक आहे आणि ती नेमक्या जागेवर बोट ठेवते. तो शेतकरी म्हणतो की आमच्या साहेबांच्या पाठपुराव्यामुळे 360 कोटींचा पीक विमा मंजूर झाला. पण खरा प्रश्न नेमका इथंच आहे. जर स्थानिक नेत्यांना नुसती मंजुरी आणायला 4-5 महिने लागले तर मग प्रत्यक्ष वाटप करण्यासाठी आणखी किती महिने पाठपुरावा करावा लागणार? श्रेयवादाच्या या राजकीय साठमारीत पैशांचा तो मूळ उद्देशच कुठेतरी हरवत चाललाय असं वाटतं. आता हा आकडा बघा, 813 कोटी. होय, नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 813 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात अगदी पहिल्या पानावर झळकल्या. इतक्या मोठ्या बातम्या की वर्तमानपत्रात जागा जुरली नव्हती. पण ग्राउंडवरची परिस्थिती पूर्ण वेगळीच आहे. एवढ्या मोठ्या मंजुरीची दवंडी पिटल्यानंतरही नांदेडमधील अंदाजे फक्त 10 ते 20% शेतकऱ्यांना प्रत्यक्ष वाटप झालंय. उरलेले 80% शेतकरी आजही त्या पैशांची वाटच पाहतायत. आकड्यांचा हा खेळ खरोखरच चक्रावून टाकणार आहे ना? थोडं भौगोलिक तफावतीवर नजर टाकूया. इथं एक अत्यंत धक्कादायक चित्र समोर येत आहे. लातूर, परभणी, धाराशिव, नांदेड इथे बैठका होतात आणि पीक विमा मंजूरही होतो. पण मग सोलापूर, बीड, वाशिम, अकोला आणि अमरावतीसारख्या जिल्ह्यांना असं वाऱ्यावर का सोडलंय? या सर्व जिल्ह्यांसाठी एक समान मोठी राज्यस्तरीय बैठक का घेतली जात नाहीये? हे असं तुकड्या तुकड्यांत का होतंय? यावरून एकच गोष्ट स्पष्ट होतीये की संपूर्ण राज्यासाठी एक समान आणि पारदर्शक धोरण राबवण्यात प्रशासनाला कुठेतरी खूप मोठी अडचण येत आहे. आता साहजिकच जेव्हा 30 ते 50 हजार रुपयांचा विमा थेट खात्यात येत नाही तेव्हा शेतकरी काय करणार? ते सरळ विमा कंपन्यांना दोष देतात की त्यांनीच पैसे अडकवून ठेवलेत. विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत असा एक समज सगळीकडेच पसरला आहे. पण आपण जरा थांबून विचार करूया. खरंच पूर्ण दोष विमा कंपन्यांचाच आहे का, की यामागे आणखी काही वेगळंच मोठं कारण लपलेलं आहे? हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पीक विम्याची यंत्रणा नक्की कशी काम करते हे 3 अगदी सोप्या पायऱ्यांमध्ये पाहावं लागेल. पहिली पायरी, शेतकरी एक नाममात्र रक्कम भरतो, जसं की नुकतीच सुरू झालेली 1 रुपयात पीक विमा योजना. दुसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे राज्य आणि केंद्र सरकार आपली मोठी सबसिडी किंवा हप्ता विमा कंपनीकडे जमा करतात. आणि मग येथे तिसरी पायरी, कंपनी कॅल्क्युलेशन करते आणि शेतकऱ्यांना पैसे वितरित करते. आणि मित्रांनो, नेमकी इथेच खरी मेख आहे. तर यातला सर्वात कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खरा अडथळा हा आहे की सरकारी सबसिडीज गायब आहे. होय, जोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकार आपला हफ्ता किंवा सबसिडी विमा कंपन्यांच्या खात्यात जमा करत नाहीत, तोपर्यंत या विमा कंपन्या शेतकऱ्यांना 1 रुपयाही देऊ शकत नाहीत. म्हणजेच विमा मंजूर झालाय, कॅल्क्युलेशनही पूर्ण झालंय, पण जोपर्यंत सरकार आपला हिस्सा कंपन्यांना देत नाही तोपर्यंत पुढचं वाटप असंच थांबलेलं राहणार. त्यामुळे हा विमा कंपनीचा नव्हे तर पूर्णपणे एक प्रशासकीय अडथळा आहे. आणि हा प्रश्न किती गंभीर आहे हे जुन्या नोंदीवरून अगदी स्पष्ट होतं. बघा, हा काही आजचा किंवा फक्त या वर्षीचा विषय अजिबात नाहीये. हे वर्षानुवर्षे असंच चालत आलंय.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2020 सालातले धाराशिवचे 134 कोटी रुपये सरकारकडून फक्त 2 महिन्यांपूर्वी कंपन्यांना मिळालेत. 22चे पैसे आता कुठे मार्च-एप्रिलमध्ये आलेत. आणि 2023च्या प्रलंबित रकमेचा विचार केला तर सोलापूरसह 7 ते 8 जिल्ह्यांचे सरकारी हप्ते आजही प्रलंबित आहेत. यावरून सरकारची मानसिकता आणि प्रशासकीय दिरंगाईची पातळी आपल्या लक्षात येते. म्हणूनच जेव्हा एखादा त्रस्त शेतकरी विमा कंपन्यांना फोन करतो किंवा संपर्क करतो तेव्हा त्याला एकच थेट उत्तर मिळतं. कंपनीचे प्रतिनिधी अगदी स्पष्ट सांगतात की जोपर्यंत राज्य आणि केंद्र सरकारची सबसिडी येत नाही तोपर्यंत तुमचा पीक विमा दिला जाणार नाही. हे सिद्ध करतं की हा जो काही विलंब होतोय तो कोणत्याही कॉर्पोरेट षडयंत्राचा भाग नाहीये, तर ती एक सरकारी आणि प्रशासकीय पातळीवरची अत्यंत मोठी त्रुटी आहे. जोपर्यंत शासन स्वतः निधी देत नाही तोपर्यंत या कंपन्यांचे हात पूर्णपणे बांधलेले आहेत. चला, आता आपण या सगळ्या प्रशासकीय गोंधळातून थेट वास्तवाच्या जमिनीवर येऊया. 12 हा आकडा आता अत्यंत महत्त्वाचा आहे. मे महिन्याचा मध्य कधीच उलटून गेलाय आणि आता शेतकऱ्यांकडे येणाऱ्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी जेमतेम 10 ते 12 दिवस उरले आहेत. त्यामुळे ही वेळ आता कसल्याही राजकीय बैठका किंवा पोकळ आश्वासनांची राहिलेली नाही, तर ही वेळ प्रत्यक्ष कृतीची आणि शेतकऱ्यांच्या हातात रोख पैसे असण्याची आहे. आणि याच विलंबातून निर्माण होतोय येणाऱ्या खरीप हंगामाचा एक खूप मोठा पेच. मान्सून अगदी तोंडावर आलाय. हवामान खात्याचे अंदाज तर धडकी भरवणारे आहेत. अशा वेळेस शेताची मशागत, नवी खते, बियाणे आणि पेरणीच्या तयारीसाठी शेतकऱ्याला तातडीने रोख रकमेची गरज आहे. जर त्याचे हक्काचे विम्याचे पैसे या अटीतटीचे वेळीच त्याला मिळाले नाहीत तर तो शेतकरी या नव्या हंगामाला सामोरा तरी कसा जाणार? हा केवळ काही पैशांचा प्रश्न नाहीये, तर हा संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थेचा आणि शेतकऱ्याच्या जगण्याचा प्रश्न आहे. म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अत्यंत ज्वलंत प्रश्नावर येऊन थांबतो. स्थानिक पातळीवर नुसते कटआउट्स लावून श्रेय घेण्यापेक्षा आता वरिष्ठ पातळीवरून आणि थेट कृषी मंत्र्यांकडून या तातडीने लक्ष घालण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. शेवटी आपल्यासमोर प्रश्न हाच उरतो, सरकार राजकारणाच्या पलीकडे जाऊन वेळेवर ही सबसिडी जारी करेल का, की प्रशासकीय दिरंगाईमुळे यावर्षीही आपला बळीराजा आकाशाकडे आणि स्वतःच्या रिकाम्या हातांकडेच पाहत राहील? यावर नक्की विचार करा.